नमस्कार. मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. कोकण पदवीधर मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ रविवारी विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन ठाण्यातील टिपटॉप प्लाझा येथे करण्यात आले होते. यावेळी कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीचाच उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होईल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित सर्व नेते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या मेळाव्याला मंत्री रवींद्र चव्हाण, भाजप ज्येष्ठ नेते आणि आमदार गणेश नाईक, खासदार नरेश म्हस्के, खासदार डॉक्टर हेमंत सावरा, माजी खासदार कपिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमोद हिंदुराव, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र पाठक, आमदार संदीप नाईक, आमदार कुमार आयलानी, आमदार गीता जैन, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, माधवी नाईक, गोपाळ लांडगे, मनसेचे अविनाश जाधव, अभिजित पानसे, राजेंद्र गावित, आनंद परांजपे, जयप्रकाश ठाकूर, भास्कर वाघमारे, संजय वाघुले उपस्थित होते. निरंजन डावखरे गेल्या 12 वर्षांपासून कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार म्हणून कार्यरत आहेत. या निवडणुकीत दिले जाणारे प्रत्येक मत महत्त्वाचे असून ते मत महायुतीच्याच उमेदवाराला पडेल यासाठी सजग राहून काम करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. पनवेल शहर पोलिसांच्या सतर्कतेमुळे आणि जागृत नागरिकांमुळे रेल्वेखाली आत्महत्या करण्यासाठी गेलेल्या एका महिलेला तिच्या 1 वर्षीय मुलाचा जीव वाचवण्यात यश आले आहे. पती पत्नीच्या सातत्याने होणाऱ्या भांडणामुळे या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलले होते. नेहमीप्रमाणे या महिलेचे आपल्या पतीबरोबर कडाक्याचे भांडण झाले. या भांडणातून तिने पोलिसांशी संपर्क साधला. त्यावेळी तात्काळ पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विवेकानंद शिरसाट, पोलीस शिपाई तुकाराम गोडे हे उसरली येथे गेले आणि त्यांनी या दोघांची समजूत काढली. तसेच त्यांना पळसपे पोलीस चौकीत आणून समुपदेशन केले. तरी पण त्या दोघांमध्ये पुन्हा भांडण झाल्याने ही महिला पनवेल बाजूकडे जाणाऱ्या रेल्वे रुळावर आपल्या लहान मुलासह झोपलेली पोलिसांना आढळली. दरम्यान याच वेळेस एक ट्रेन या रुळावर धावत होती. यावेळी सर्वांनी तेथे धाव घेऊन ते रेल्वे थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु रेल्वे थांबेपर्यंत या महिलेच्या शरीरावर 4 ते 5 डबे पुढे गेले होते. अखेरीस त्या महिलेला सर्वांच्या मदतीने रेल्वे रुळावरून बाहेर काढून पनवेल शहर पोलीस ठाण्यात आणून त्या दोघांमधील वाद मिटवण्यासाठी पोलिसांनी विशेष प्रयत्न केले. पनवेल शहरात नव्याने ऑरा फाईन ज्वेलरी दुकान सुरू झाले आहे. या दुकानाचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. दरम्यान जागतिक पितृदिनाचे औचित्य साधून दुकानामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी स्टोअर मॅनेजर अंकित सुकाळे, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर हेमराम प्रजापती, सागर ठक्कर, भूषण देशपांडे, कॉनरेड पिएरा उपस्थित होते. कामाचे पैसे न दिल्यावरून एकाचा खून करून विहार येथे पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा कक्ष 3 ने कल्याण रेल्वे स्टेशन येथून अवघ्या 12 तासांच्या आत ताब्यात घेतले. कळंबोली वसाहतीमधील रोडपालीजवळ आरोपी सद्दाम हुसेन अन्सारीने नावडे परिसरात इलेक्ट्रिक फिटिंगचे काम केले होते. त्या कामाचे पैसे मागण्यासाठी तो परवेज अन्सारी यांच्याकडे गेला असताना आता मी तुला पैसे देऊ शकत नाही, 20 तारखेला पैसे देतो असे परवेजने त्याला सांगितले. परंतु माझ्या कामाचे पैसे मला आत्ताच दे असे सद्दामचे म्हणणे होते. यातूनच त्यांच्यात वाद होऊन सद्दामने रागाच्या भरात त्याच्याकडे असलेला चाकू काढून तो परवेज याच्या छातीवर भोसकला. बचावासाठी जुनेद आला असता त्याच्यावरही चाकूने वार केले. या हाणामारीत परवेजचा मृत्यू झाला तर जुनेदला कामोठ्यातील MGM हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद कळंबोली पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. फरार आरोपीचा शोध गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त साकोरे, पोलीस उपायुक्त काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुलानी, सहाय्यक पोलीस निरीक्षक गोरे, पोलीस उपनिरीक्षक पाटील, पोलीस हवालदार जोशी, सुधीर पाटील यांच्या पथकाने घेतला असता तो कल्याण येथे रेल्वे स्टेशन परिसरात असून विहारला पसार होण्याच्या तयारीत होता. या पथकाने त्या ठिकाणी धाव घेऊन आरोपीला अवघ्या 12 तासांच्या आत ताब्यात घेतले. याबाबतचा पुढील तपास कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे करत आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार आमदार निरंजन वसंत डावखरे यांना वाढता पाठिंबा मिळत असून निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या कोचिंग क्लासेस संचालक संघटनेनेही उमेदवार अमोल जगताप यांची उमेदवारी माघारी घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ठाण्यात झालेल्या सभेत कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने महायुतीला पाठिंबा जाहीर केला. यावेळी कोचिंग क्लासेस संचालक संघटनेला न्याय मिळवून देण्याचे आश्वासन आमदार निरंजन डावखरे यांनी दिले. त्याचबरोबर कोचिंग क्लासेस संघटनेच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही दोन्ही नेत्यांनी दिली. संघटनेचे अध्यक्ष सतीश देशमुख आणि सचिव ॲडव्होकेट सचिन सरोदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आमदार डावखरे यांना पाठिंबा असल्याचे पत्र प्रदान केले. तसेच त्यांच्या प्रचारार्थ सक्रिय राहणार असल्याची ग्वाही दिली. पनवेल शहरासह परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांवर गेल्या काही महिन्यांपासून फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे या वाढत्या अतिक्रमणाकडे आयुक्त मंगेश चितळे यांनी लक्ष घालून कारवाई करण्याची मागणी पनवेलकर करत आहेत. शहरातील मार्केट यार्ड परिसर, भाजी मार्केट, मोहल्ला परिसर, लाईनाळी, रोज बाजार, उरण नाका या परिसरात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय व्यावसायिकांनी घुसखोरी करून हातगाड्या तसेच काही खासगी जागेवर व्यवसाय सुरू केले आहेत. अशाच प्रकारे कामोठे, कळंबोली, खारघर, खांदावसात, नवीन पनवेलमध्येही थील, सिडकोच्या राखीव भूखंडांवर मासळी, मटण, चिकन तसेच फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय करायला सुरुवात केली आहे. रस्ते आणि पदपथावर अनधिकृत फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून व्यवसाय थाटल्याने परिसरातील रहिवाशांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रहिवाशांनी महापालिकेकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. लायन्स क्लब ऑफ पनवेल सरगमचा नवीन टीमचा पदग्रहण सोहळा नुकताच गोखले सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मल्टिपल काउन्सिल चेअरमॅन नितीन शेट्टी तर विशेष अतिथी म्हणून द्वितीय प्रांतपाल प्रवीण सरनाईक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते नवीन अध्यक्ष म्हणून मानदा पंडित यांना शपथ देण्यात आली. तर सचिवपदी प्रेमेंद्र बहिरा, खजिनदार धवल शहा आणि इतर सभासदांनी विविध पदांसाठी शपथ घेतली. यावेळी मावळते अध्यक्ष स्वाती गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले आणि मागील वर्षी सर्व सभासदांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले आणि त्यामुळेच क्लब एवढे कार्य करू शकला असे सांगितले. सचिव संविदा पाटकर यांनी मागील वर्षीच्या कार्याचा अहवाल सादर केला. स्वाती गोडसे यांनी मागील वर्षी उत्तम काम केल्याबद्दल संविदा पाटकर, अल्केश शहा, सुयोग पेंडसे, संजय गोडसे, प्रेमेंद्र बहिरा, जयेश मणियार, धवल शहा, प्रदीप भट्टाचार्य, मधुरा राजीव, सुनील देशपांडे यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. मानदा पंडित यांना लायन ऑफ द इयर या विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. या समारंभात क्लबच्या नवीन लोगो आणि पिनचे अनावरण नितीन शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. खोपोली कर्जत रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेने एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संतोष भिसे असे या व्यक्तीचे नाव असून त्याचे नातेवाईक विनानगर खोपोली येथे राहत असल्याची माहिती मिळाली आहे. वासरंग महेंद्र सानियो या कारखान्यातच संरक्षक भिंतीजवळ हा अपघात झाला. घटनेबाबत अपघात की आत्महत्या याबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहे. हा अपघात रेल्वे हद्दीत असल्याने कर्जत रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी जाऊन याचा पंचनामा करून शव ताब्यात घेतले. घटनास्थळी रेल्वे ट्रॅकच्या बाजूला उंदीर मारण्याचे विष आणि मच्छर मारण्याचे औषध सापडले असल्याने या अपघाताबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून पुढील प्रक्रियेसाठी शव कर्जतला रवाना करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आलेले श्रीरंग बारणे यांनी जासे येथील हुतात्मा स्मारकाला तसेच प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, दिबांचे पुत्र अतुल पाटील यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख अतुल भगत, उरण विधानसभा संपर्क प्रमुख रमेश म्हात्रे, पनवेल तालुका प्रमुख रुपेश ठोंबरे, भाजपचे उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर, धनाजी ठाकूर, दत्ता ठाकूर, बळीराम खरत, दीपक ठाकूर, भावेश भोईर उपस्थित होते. यावेळी खासदार बारणे यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
पनवेल तालुक्यातील उसरली येथील नवीन वसाहतीमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांनी रविवारी विविध नागरी सुविधांची पाहणी केली। या वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना उद्भवणाऱ्या प्रश्नांवर, विशेषतः रस्ते, ड्रेनेज लाईन, पाणी या समस्यांवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी चर्चा करून त्यांच्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहील असा विश्वास रहिवाशांना दिला। यावेळी भाजप पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे यांच्यासह रहिवासी उपस्थित होते।